एखादी बाई एवढी कशी दुसऱ्या बाईची दुश्मन असू शकते? जेव्हा तिला 3 मुली असतात, त्या मुलींच्याही मुली 4 नाती असतात आणि मुलाची 1 नात असते. तिला तरीही ती दुसऱ्या मुलीचं दुःख समजत नाही का? की ती दुसऱ्या घरची म्हणून? आपला मुलगा चुकीचा वागतो, आपला मुलगा तिच्याशी गैरव्यवहार करतो, आपला मुलगा तिला सपोर्ट करत नाही, आपला मुलगा कुठली जिम्मेदारी उचलत नाही, कुठं काय कमी पडले, मुलांना काय पाहिजे, मुलांना काय नाही पाहिजे, ह्या गोष्टी विचारत नाही, कुठलीच जिम्मेदारी उचलत नाही, शाळेत सोडवणं नाही, शाळेतून आणणं नाही, त्यांना मुलांना कपडा लत्ता खायला प्यायला काय पाहिजे हेही विचारत नाही. सगळं काही त्या लेडीजला उचलावं लागतं आणि ती उचलत आली आहे, हमेशाही नेहमी उचलत आली आहे. 8 वर्षे ते 9 वर्ष मी एकटीने काढले. त्या बाईला ती सासू म्हणते तू समजून घे का? हीच गोष्ट तिच्या मुलीच्या बाबतीत झाली असती तर त्या मुलीच्या बाबतीत ती गप्प बसू शकली असती का? नाही. 8 ते 10 दिवस त्या मुलीचा नवरा बाहेर गेला तर त्या बाईला असं वाटतं की माझ्या मुलीच्या आयुष्यात केवढं मोठं दुःख आहे. सुनेच्या आयुष्यातलं दुःख नाही समजू शकत, तिच्या आयुष्यातली पोकळी नाही कोणी समजू शकत का? ती दगड आहे का? तिचा मुलगा चोरी करल, उलट त्याला ती पैसे घेऊन अजून पाठवेल. कोणता मुलगा सुधरेल अशाने? नाही सुधारणार. आणि सून सुधरवायचा प्रयत्न करते तर तिला चुकीचं समजता. तिलाच समजून सांगणार तू समजून घे, तू त्याच्याशी प्रेमाने राहा. अरे कुठला नवरा चांगला वागत असेल तर ती बायको त्याच्याबरोबर वाईट वागू शकत नाही, ती खूप खुश असणार आहे. आणि जर तो नवरा चांगलाच वागत नाही ती बाई कशी सहन करणार आणि कशी ॲडजस्ट करणार त्याच्याबरोबर? तुम्हीच सांगा.